अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अधिक महिन्यामध्ये शास्त्रानुसार काय करू नये, काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. अधिक महिन्यामध्ये आपण 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आहे. ह्या कालावधीमध्ये कोणते शुभ कार्य करायला चालत नाही, ह्याबद्दल मी आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघावा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अधिक महिन्यामध्ये खूप जण बहु करतात, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही. अधिक महिना म्हणजे काय? तो अधिकचा महिना आहे. तो आपलं पाप शालन, म्हणजे आपण जे काही पाप करत असो त्याचं शालन करण्याचा हा महिना आहे. पुण्यकर्म करायचा महिना आहे हा. जप असेल, तप असेल, साधना असेल, हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणजे काय? आता भगवान विष्णूंना, म्हणजे भगवान विष्णूंची 30 दिवस आपण भगवान विष्णूंची सेवा करायची. मग अधिक महिन्यामध्ये काय करायचं नाही? शुभ कार्य कोणतेही करू नये, हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक 3 वर्षानंतर, म्हणजे 2 वर्ष 8 महिन्यानंतर अधिक महिना येत असतो आणि तो भगवान विष्णूंसाठी राखीव आहे. म्हणून या अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. मग काय? लग्न करू नये. लग्न असेल, साखरपुडा असेल, मुंज असेल, जावळा असेल, कारण की त्याची मुहूर्तच नाहीये. पंचांगमध्येच मुहूर्त नाही. हे शास्त्र आहे, हे आपलं हिंदू शास्त्र आहे. आता ज्यांना वाटतं करायचं त्यांनी करा, त्याला बंधन नाही, पण मुहूर्त हे बघून गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून अधिक महिन्यामध्ये लग्न असेल, साखरपुडा असेल, मग तुम्ही म्हणणार मग मुला मुलीचं बघायचा कार्यक्रम करायचा का? नाही. नवीन शुभ कार्य नाही करायचं कोणतं. लग्न, साखरपुडा, मुंज, जावळं ह्या गोष्टी करायच्या नाही. मग खूप जण म्हणणार दादा आमची डिलिव्हरी होणार आहे, मग अधिक महिन्यात करायची नाही का? असं काही नाहीये. जन्म आणि मृत्यूला कोणताही काळ वेळ नसतो, हे शब्द लक्षात ठेवा. आता कोणाची डिलिव्हरी जर असेल अधिक महिन्यामध्ये, मग त्यांनी करायची नाही का? असं नाहीये. जे येणार आहे ते येणार आहे. जन्म आणि मृत्यूला कोणताही काळ आणि वेळ नाही, फक्त जे शुभ कार्य आहे. मग तुम्ही म्हणणार आम्हाला नवीन घर घ्यायचंय, तर तुम्ही 17 मे पासून, 17 मेच्या अगोदर किंवा 15 जूनच्या नंतर आपण नवीन घराचा व्यवहार करावा. तुम्ही म्हणणार मग गाडी घ्यायचं, घर घ्यायचं, नवीन उद्घाटन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी, कारण की हिंदू धर्मानुसार अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य चालत नाही. मग अधिक महिन्यामध्ये काय करायचं? अधिक महिना हा जप, तप, हे पुण्यकर्म करण्याचा महिना आहे. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र, त्याच्यासोबत भगवान विष्णूंचं पूजन करायला पाहिजे. भगवान विष्णूंचं पूजन म्हणजे काय? मग अधिक महिन्यामध्ये आपण काय ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? करू शकता. ब्रह्मचर्याचं पालन 30 दिवस ज्यांना शक्य असेल ते करू शकता, जबरदस्ती नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी 17 मे पासून अधिक महिना चालू होतो, 17 मे ते 15 जून या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन आपण करायला जमलं तर करू शकता. या काळामध्ये दारू असेल, मांसाहार असेल, नॉनव्हेज असेल, ह्या गोष्टी टाळाव्या. 30 दिवस कंट्रोल करा. 30 दिवसामध्ये आपण कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला शिव्या द्यायचं नाही, कोणाला निंदा करायची नाही, कोणाला काहीही बोलायचं नाही. 30 दिवस आपलं ह्या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये जेवढे पाप आपण करतो ना, ते पाप शालनासाठी हे 30 दिवस दिलेले आपले. 17 मे पासून आपण असे किती पाप करत असतो. 17 मे पासून ते 15 जून पर्यंत. तर काय करायचं? अधिक महिन्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपण एक निश्चय करायचा. तुम्हाला नामस्मरण करायला जमलं तर नामस्मरण करा, गुरुचरित्र पारायण करायला जमलं गुरुचरित्र पारायण करा, स्वामीचरित्र असेल, दुर्गा सप्तशती असेल, जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही अधिक महिन्यामध्ये करू शकता. कोणतेही शुभ कार्य करायचं नाही, हे लक्षात ठेवा. मग खूप जण म्हणणार नाही आम्ही करतो, हे बघा, जे करणार त्यांचे दोष त्याला लागणार, पण असे मुहूर्तच नाहीये. विदाऊट मुहूर्त कोणतंही कार्य होत नाही. हा महिना पूर्ण जप, तप,
याच्यासाठी राखीव आहे. मग ह्या महिन्यामध्ये तुम्ही गाणगापूर असेल, अक्कलकोट असेल, तिथे जाऊन गुरुचरित्र पारायण करू शकता. अधिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला खूप महत्व आहे, संगम स्नानाला खूप महत्व आहे अधिक महिन्यामध्ये. आणि तो अधिकचा महिना आहे, पुण्यश्रेण. आणि भगवान विष्णू ह्या काळामध्ये तुम्ही जर रोज व्यंकटेश स्तोत्र असेल 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा रोज व्यंकटेश स्तोत्र जर वाचलं, भगवान विष्णूंचं स्मरण केलं, त्याचं फळ खूप चांगलं भेटेल. त्याच्यासोबत आपण विष्णू सहस्रनाम, भगवान विष्णूंचे 1000 नावं किंवा विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे जरी आपण रोज वाचलं तरी पण खूप पुण्य आपलं प्राप्त होईल. हे 30 दिवसामध्ये का बरं आहे? 30 दिवसामध्ये आपल्याला संयम शिकवतो. ह्या 30 दिवसामध्ये नॉनव्हेज असेल, बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. याच्यामध्ये आपण कांदा लसूण 30 दिवस सोडू शकता, ज्यांना शक्य असेल त्यांनी. सकाळ संध्याकाळ आरती करू शकतो आपण, सकाळ संध्याकाळ आरती करायची. सत्यनारायण पूजन असेल, सत्यनारायण पूजन पण करू शकतो. सत्यनारायण पूजन रोज सत्यनारायण पूजन करायचं 30 दिवस लगातार. त्याच्यासोबत आपण जास्तीत जास्त भगवान विष्णूचं स्मरण करायचं. मग स्मरण करताना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र मराठी वाचा नाही तर संस्कृत वाचा, काही हरकत नाही, काही हरकत नाही. आणि जमलं तर अधिक महिन्यामध्ये, आताच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की जमलं तर अधिक महिन्यामध्ये आपण 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री 12 वाजता घेऊ. रोज तर घेणार आहे आपण. अधिक महिन्यामध्ये रोजची आपली सेवा राहणार आहे 9:30 वाजता. आणि अधिक महिन्यामध्ये 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री 12 वाजता आपण घेण्याचा प्रयत्न करू. जशा सुट्ट्या अरेंज होईल त्याप्रमाणे घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. अधिक महिन्याचा जास्त बाऊ करू नका. खूप जण म्हणतात मग नवीन कपडे घ्यायला चालत नाही, मग नवीन गोष्टी करायला काही चालत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही पूजा करू शकता, आपल्या घरची देवपूजा. आपण जसं रोज जेवण करतो तसं त्याप्रमाणे आपला जप असेल, तप असेल, साधना असेल, सेवा असेल, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि कराव्या. गुरुचरित्र तुम्हाला महाराजांचं नामस्मरण सोपं आहे. नामस्मरण, त्याच्या पुढे स्वामी चरित्र वाचू शकता, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, भागवत पारायण. आम्ही 2006ला भागवत पारायण करायचो. तेव्हा असा धोंड्याचा महिना आला होता, अधिक महिना आला होता, तर आम्ही भागवत पारायण केलं होतं. भागवत आपल्या पितरांना मुक्ती देण्यासाठी. अधिक महिन्यामध्ये काय, पितरांना मुक्ती देण्यासाठी, पितरांना सद्गती प्राप्तीसाठी भागवत पारायण केलं होतं आम्ही. पूर्ण महिनाभर भागवत पारायण मोठं. म्हणून सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही अधिक महिन्यामध्ये जेवढं भगवान विष्णूंची सेवा करणार तेवढं फळ तुम्हाला भेटणार आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, ब्रह्मचर्याचं पालन जमलं तर 30 दिवस करावं. नॉनव्हेज खाऊ नये, मांसाहार करू नये, दारू पिऊ नये. परत ह्या 30 दिवस आपलं पाप, आपण जेवढं पाप करतो ना त्याचं पाप शैलनाचा दिवस असतो, केवळ तेवढा वेळ असतो. आणि ह्या काळामध्ये जास्तीत जास्त आपण नामस्मरण केलं. नामस्मरणामध्येच भरपूर महत्व आहे. बाकी दुसरं काही आवश्यकता नाही तुम्हाला. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र, काहीच नाही घ्यायचं, फक्त नामस्मरण. आता ह्या 30 दिवसामध्ये तुमचे गुरुचरित्र पारायण जर तुम्ही 7-7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण जर केले तर तुमचे 3-4 गुरुचरित्र पारायण सहज होतील. काहीच नाही, सकाळी उठून 5 वाजता उठून गुरुचरित्र वाचन करायचं. मला जमलं तर मी स्वतः करणार आहे. जेवढं गुरूंची सेवा होईल ना आपली अधिक महिन्यामध्ये, जेवढं अधिक आहे, तुम्ही एक जप कराल पटीने जपचं पुण्य फळ भेटतं. तसंच दुर्गा सप्तशती असेल. परत काही जण अधिक महिन्यामध्ये एकच टाइम जेवण करता. हे असं प्रत्येकाचे नियम वेगळे असतात. अधिक महिन्यामध्ये रोज तुळशीला पाणी घालणं असेल, रोज औदुंबराला पाणी घालणं असेल, रोज श्रीसूक्त असेल, पुरुष सूक्त असेल. आपण आपला प्रपंच करून सेवा करायची. खूप जण म्हणा आम्हाला सेवा करायला वेळ भेटत नाही, तर तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करा. जेवढं रोज जेवढं नामस्मरण करणार तसं नामस्मरणाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, हे लक्षात ठेवा. बाकी काही गोष्टी नाही आहे, तुम्ही मनापासून जर केल्या आपलं जे पाप शलन आहे ते होत असतं. शांत राहायचं, 30 दिवस मनावर ताबा ठेवायचा, 30 दिवस कोणाशी वाद घालायचं नाही, काही नाही. शांत राहून देवाशी एकनिष्ठ व्हायचं. आणि 30 दिवसामध्ये बघा तुमच्यावर कसा अनुभव येईल, आपलं आयुष्य बदलून जाईल. म्हणून ही सगळ्यांनी सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.